नमस्कार विद्यार्थ्यांनो. बघा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अगदी 10 दिवसांवरती येऊन राहिलेली आहे. सो या उरलेल्या 10 दिवसांमध्ये सीईटीचं प्रिपरेशन कसं करायचं ह्याची स्ट्रॅटेजी आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. सो बघा, सीईटीची जी परीक्षा आहे ही केव्हा आहे तर 7 आणि 8 फेब्रुवारीला असणार आहे. आधी आपण सीईटीचा अभ्यासक्रम बघून घेणार आहोत पहिल्या पेपरसाठी, जो की वर्ग 1 ते 5वी साठी असणार आहे. ह्याच्यामध्ये जी वेळ असणार आहे ही 2 तास 30 मिनिटाची वेळ असणार आहे पेपर सोडवण्यासाठीची आणि एकूण प्रश्नांची संख्या असणार आहे 150 प्रश्न असतील. मग या ठिकाणी बघा, भाषा 1 आणि भाषा 2. मग भाषा 1 म्हणून तुम्ही मराठी घेऊ शकता, भाषा 2 म्हणून इंग्रजी घेऊ शकता किंवा मग मराठी आणि हिंदी असं कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही ठेवू शकता. ओके, हे तुमच्या सिलेक्शन वरती डिपेंड असणार आहे. मग या ठिकाणी भाषा 1 वरून 30 प्रश्न येतात आणि भाषा 2 वरून सुद्धा 30 प्रश्न असणार आहेत. 30 प्रश्न आणि 30 गुण असणार आहे. अर्थातच प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजेच सीडीपी मध्ये सुद्धा बघा प्रश्नांची संख्या किती असणार आहे? 30 प्रश्न 30 गुण. गणितामध्ये 30 प्रश्न असणार आहेत, ज्याच्यामध्ये पेडागॉजी सुद्धा इन्क्लूड केलं जाणार आहे. पर्यावरण अभ्यास प्लस त्याचे जे काही पेडागॉजी आहे असं मिळून 30 प्रश्न असतील आणि 30 गुण असणार आहेत. मग एकूण बघा 5 विषय आहेत, 150 प्रश्न असणार आहेत आणि 150 प्रश्नांचे 150 गुण असणार आहेत. सो हे सर्व झाला अभ्यासक्रम सीईटीचा. आता बघा, सीईटी अभ्यासक्रम म्हणजे पेपर दुसरा जो आहे वर्ग 6वी ते 8वी साठी असणार आहे. या ठिकाणी सुद्धा वेळ आणि प्रश्नांची संख्या समान आहे. बघा, भाषा 1 आणि भाषा 2 30-30 प्रश्न 30-30 गुणांसाठी असणार आहे. सीडीपीचे 30 प्रश्न 30 गुणांसाठी. गणित आणि विज्ञान दोन्ही म्हणजे गणित विज्ञान प्लस गणित विज्ञान पेडागॉजी असं मिळून 60 प्रश्न असणार आहेत. 60 प्रश्न 60 गुणांसाठी असणार आहेत. आणि मग असे जे शिक्षक आहेत किंवा असे जे विद्यार्थी आहेत जे की सीईटीची एक्झाम देणार आहेत, त्यांना जर का गणित आणि विज्ञान हा विषय नसेल, त्यांचा जर का विषय सामाजिक शास्त्र असेल, तर सामाजिक शास्त्राचे तुम्हाला या ठिकाणी 60 प्रश्न 60 गुणांसाठी विचारले जातील आणि ज्यांचा गणित विज्ञान विषय आहे त्यांना 60 प्रश्न 60 गुणांसाठी गणित विज्ञानावरती विचारले जातील. ओके, बघा सीईटी परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. तर बघा, सीईटी अभ्यासक्रम पेपर पहिला जो आहे हा वर्ग 1 ते 5वी साठी असतो आणि सीईटी अभ्यासक्रम पेपर दुसरा जो आहे हा वर्ग 6वी ते 8वी साठी असतो. मग परीक्षेचं जे माध्यम आहे हे माध्यम काय असणार आहे? एक तर हिंदी किंवा मग इंग्रजी. म्हणजे जो क्वेश्चन तुम्ही बघताय त्या ठिकाणी तो हिंदीमध्ये प्लस इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला असणार आहे. मग परीक्षेचं माध्यम काय असणार आहे तर हिंदी आणि इंग्रजी असणार आहे. भाषा घटकाचे पेपर मात्र त्याच भाषेत होतील. याचा अर्थ असा आहे, जर का समजा भाषा 1 म्हणून जर का तुम्ही या ठिकाणी मराठी विषयाचं सिलेक्शन केलं असेल, मराठी विषय निवडला असेल, तर अर्थातच भाषा 1 चे जे काही 30 प्रश्न असणार आहेत, फक्त आणि फक्त हे 30 प्रश्नच तुम्हाला मराठीमध्ये त्या ठिकाणी दिसतील. बाकी जेवढे पण प्रश्न आहेत, मग भाषा 2 जर का हिंदी निवडलं असेल, तर मग भाषा 2 चे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला हिंदीमध्ये दिसतील. जर का भाषा 2 इंग्रजी सिलेक्ट केलं असेल, तर भाषा 2 चे 30 प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये दिसतील. मग बाकीचे उरलेले जे काही विषय जसे की गणित विज्ञान आहे, पर्यावरण आहे, सामाजिक शास्त्र आहे, ह्याचं जे माध्यम असणार आहे ते हिंदी किंवा इंग्रजी. हिंदी आणि इंग्रजी मधून ते क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये पाहायला मिळतील. बघा, चुकीच्या उत्तराला कमी गुण केले जाणार नाही. अर्थातच निगेटिव्ह मार्किंग या एक्झाम मध्ये नाही आणि हा एक म्हणजे स्कोरिंग म्हणजे ह्या ठिकाणी तुमचा स्कोर वाढणार आहे. का? कारण जर का निगेटिव्ह मार्किंग नसेल तर प्रत्येक म्हणजे 150 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचेच आहेत. ओके, ऑफिशियल वेबसाईट बघा. जर का तुम्ही अजून हॉल तिकीट डाउनलोड केलेले नसेल किंवा हॉल तिकीटची जी काही अपडेट आहे, सर्व अपडेट एक्झामशी संबंधित जे काही सेंटर्स आहेत त्याची अपडेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ctt.nic.in. परीक्षेची पद्धत बघा, आधी ऑनलाईन होती पण आता ऑफलाईन केलेली आहे आणि पात्रता बघा, ही परीक्षा कोण देऊ शकतं तर डीएड आणि बीएड वाले जे विद्यार्थी आहेत ते ही एक्झाम देऊ शकतात. आता पात्र जर का सीईटी परीक्षा तुम्हाला पात्र व्हायची असेल तर पात्र होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत बघा.
जर का तुम्ही जनरल ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर 150 पैकी तुम्हाला 90 मार्कांची गरज असते ही एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी. पण जर का तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग होत असाल तर 150 पैकी 83 गुण गरजेचे आहेत सीईटी क्वालिफाय होण्यासाठी. पेपर 2 ची एक्झाम वेळ बघा काय असणार आहे, सकाळी 9:30 ते 12. सकाळी 9:30 ते 12 या वेळेमध्ये पेपर 2 कंडक्ट केला जातो आणि पेपर 1 जो आहे हा 2:30 ते 5 या वेळेमध्ये कंडक्ट केला जातो. आता शेवटच्या 10 दिवसांमध्ये काय करायचंय बघा. जेवढा पण सीईटीचा अभ्यासक्रम आहे, म्हणजे तुम्ही सीडीपी वाचताय, हिंदी करताय, मराठी करताय, गणित विज्ञान करताय, मग या ठिकाणी त्या विषयाचा जो काही पूर्ण अभ्यासक्रम आहे, हा पूर्ण अभ्यासक्रम आधी करून घेणं गरजेचं आहे. आणि जो काही अभ्यासक्रम केलाय त्यावर आधारित जे काही पीवायक्यू क्वेश्चन्स आलेले आहेत, प्रत्येक विषयाचे पीवायक्यू क्वेश्चन्स तुमच्या हातून गेलेले असणं गरजेचं आहे. ते तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. मग मराठी अध्यापनशास्त्र असू द्या, हिंदी अध्यापनशास्त्र असू द्या, ओके, किंवा गणित सायन्स असू द्या. पण जेवढे पण पीवायक्यू क्वेश्चन्स आहेत, हे सर्व पीवायक्यू क्वेश्चन्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ते तुमच्याकडून सॉल्व्ह होणं गरजेचं आहे या 10 दिवसामध्ये. आणि रिव्हिजन. ठीक आहे, तुम्ही अभ्यासक्रम जो काही तो सिलेबस कंप्लीट झालेला आहे, तुम्ही सर्व अभ्यास केलेला आहे, पण जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याची रिव्हिजन अत्यंत गरजेचं आहे. कारण जर का तुम्ही रिव्हिजन केले नाही तर बऱ्याचशा कॉन्सेप्ट तुम्ही विसरू शकता. सो रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे. कारण अध्यापनशास्त्र म्हणजे पेडागॉजीवरती जे काही क्वेश्चन्स येतात, हे ॲज इट इज जी काही तुमची थेअरी आहे, कंटेंट आहे, त्याला धरून प्रश्न विचारले जात नाहीत. प्रश्न विचारण्याची जी काही पद्धत आहे ती थोडीशी वेगळी असते. सो तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, जर का या एक्झाम मध्ये पास व्हायचं असेल तर जास्तीत जास्त पेडागॉजीचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. जेवढी जास्त तुम्ही प्रश्न सोडवणार तेवढाच तुमच्या कॉन्सेप्ट या एकेका प्रश्नातून क्लिअर होत जातात. ओके. भाषा 1 आणि 2. भाषा 1 आणि 2 मध्ये बघा प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे. जर का तुम्ही भाषा 1 म्हणून मराठी विषय निवडला असेल किंवा हिंदी विषय निवडला असेल तर त्या ठिकाणी भाषा 1 मध्ये एक उतारा म्हणजे एक पॅसेज आणि एक कविता तुम्हाला विचारली जाते. आता जो काही उतार आहे त्या उतारावरती बघा 9 प्रश्न विचारले जातात आणि कवितेवरती 6 प्रश्न विचारले जातात. अर्थातच भाषा 1 म्हणून जो काही विषय तुम्ही निवडला असेल त्या ठिकाणी 15 प्रश्न असतात 15 गुणासाठी, पण एक पॅसेज असणार आहे, उतारा असणार आहे आणि एक कविता असणार आहे. ओके. आणि भाषा 2 मध्ये बघा, भाषा 2 म्हणून जो कोणता पण तुम्ही विषय निवडला आहे, हिंदी निवडला असेल, मराठी निवडला असेल किंवा इंग्रजी निवडला असेल, तर भाषा 2 मध्ये कविता विचारली जात नाही. दोन्ही सुद्धा उतारे विचारले जातात आणि हे जर का मराठी तुम्ही भाषा 2 म्हणून घेतला असेल ना, तर दोन्हीच्या दोन्ही उतारे प्रचंड मोठे असतात या ठिकाणी. सो तुमची वाचनाची स्पीड चांगली पाहिजे, आकलन क्षमता तुमची चांगली पाहिजे. म्हणजे एकदाच वाचायचं आहे, पण व्यवस्थित वाचायचं आहे. कारण त्याच्यावर जे काही प्रश्न विचारलेत हे हातचे प्रश्न आहेत. हे जे काही 15 प्रश्न असतात या ठिकाणी, हे 15 प्रश्न उतारा कविता असू द्या किंवा दोन्ही उतारे असू द्या, अतिशय सोप्या बेसिक लेवलचे क्वेश्चन्स असतात. सो ह्या 15 पैकी तुम्हाला 15 मार्क्स या ठिकाणी मिळालेच पाहिजेत, भाषा 1 मध्ये पण आणि भाषा 2 मध्ये पण. यासाठी तुम्हाला एकदाच पॅसेज वाचायचा आहे, पण तो व्यवस्थित मन लावून वाचणं गरजेचं आहे. ओके. बघा ओएमआर शीट कशी असते, अशा पद्धतीची ओएमआर शीट असणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला जे आन्सर असेल, जसं की पहिल्या प्रश्नाचा आन्सर जर का डी असेल तर डी ला प्रॉपर व्यवस्थित सर्कल करणं गरजेचं आहे. सो सर्कल करताना हाफ सर्कल कलर करू नका, व्यवस्थित सर्कल करणं गरजेचं आहे. ह्या सर्कलच्या बाहेर लाइनिंग वगैरे जाणं गरजेचं नाही. सो ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपली आपली जी काही ओएमआर शीट आहे त्याच्यावरती पर्यवेक्षकाची स्वाक्षरी आहे की नाही, आपली स्वाक्षरी आहे की नाही, हे सुद्धा फायनल सबमिशन करताना चेक करणं गरजेचं आहे. आता भाषा 1 चे प्रश्न बघा कुठे येतात. असे म्हणजे जे सीईटी एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत त्यांनी जर का भाषा 1 निवडली असेल तर भाषा 1 मध्ये बघा प्रश्न क्रमांक 91 ते 120 मध्ये भाषा 1 ची उत्तर द्यावीत. ओके. म्हणजे 91 ते 120 हे असे प्रश्न क्रमांक आहेत, या दरम्यान जे प्रश्न असतात हे भाषा 1 चे असणार आहेत. आणि भाषा 2 चे प्रश्न बघा कुठे येतात. 120 121 ते 150 मध्ये जे काही प्रश्न असतील हे भाषा 2 शी संबंधित प्रश्न असतात. ओके. बघा
परीक्षा पात्र होण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आणि पेपर कसा सोडवायचा बघा. सर्वात महत्वाचं पेपर कसा सोडवायचा आहे. जे काही क्वेश्चन असतात स्पेशली पेडागॉजीचे क्वेश्चन, मग ते क्वेश्चन वाचत असताना अत्यंत महत्वाने काळजीपूर्वक पद्धतीने वाचणं गरजेचं आहे. जर का तुम्ही प्रश्न वाचवताना चुकला तर डेफिनेटली तुमचा आन्सर चुकणार आहे. कारण प्रश्नामध्ये काय विचारलंय, योग्य नाही विचारलंय का योग्य आहे विचारलंय, कम महत्वपूर्ण पूछा है या फिर अधिक महत्वपूर्ण पूछा है, ये ज्यादा जरूरी होता है। यदि वहां पे कम महत्वपूर्ण पूछा है और हम अधिक महत्वपूर्ण क्या है ऐसा आंसर देते हैं तो ये गलत हो जाता है। तो क्वेश्चन मतलब क्वेश्चन पेपर सॉल्व करते समय जरूरी क्या है, तो जो कुछ भी क्वेश्चंस होते हैं हर एक क्वेश्चंस को केअरफुली सॉल्व करना जरूरी होता है। जस की देख लीजिए, जर असा कोणता प्रश्न असेल निगेटिव्ह प्रश्न तर त्याच्यामध्ये योग्य नाही, असत्य कोणतं, चुकीचं कोणतं, कोणते विधान बरोबर नाही, मग प्रश्नाच्या शेवटी काय आहे हे व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे। तुम्हाला पॉझिटिव्ह विचारलंय का निगेटिव्ह विचारलंय, इथे जर का चूक केली तर हातचा 1 मार्क सहजपणे निघून जाऊ शकतो। योग्य आहे, सत्य कोणतं, कोणतं विधान बरोबर आहे, याचाच अर्थ प्रश्न वाचताना अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने वाचणं गरजेचं आहे। व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे। वाचताना कोणतीच चूक करायची नाही। निगेटिव्ह विचारलंय का पॉझिटिव्ह विचारलंय हे बघण्यासाठी तिथे थोडासा वेळ गेला तरी चालेल, पण प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे। आणि काही काही प्रश्नांना असे पर्याय दिलेले असतात की त्या शब्दांचा आपल्याला अर्थ माहित नसतो, पण कंसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये त्या पर्यायाचा मीनिंग दिलेला असतो, तर तिथून तुम्ही त्याचा अर्थ समजून घेऊ शकता। ओके, आता सर्वात महत्वाचं काय, तर हे जे काही राहिलेले 10 दिवस आहेत त्याच्यात तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करा, रिव्हिजन करा आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। नवीन काहीच शिकायचे नाहीये, फक्त जे शिकून झाले त्याची रिव्हिजन करायची, उजळणी करायची, प्रॅक्टिस करायची। आणि सर्वात महत्वाचं काय, कीवर्ड्स। कीवर्ड्स काय करतात तर तुमचा जो काही स्कोर आहे पेडागॉजी मधला तो वाढवतात। फक्त जर का तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह कीवर्ड्स माहित असतील तर याच्या आधारावरती तुमचा स्कोर 25 प्लस वाढू शकतो। सो बघा, पॉझिटिव्ह की सक्रिय शब्द असेल, आता हे जे काही पॉझिटिव्ह कीवर्ड्स ह्या ठिकाणी कीवर्ड्स घेतलेत हे मी हिंदी विषयाचे कीवर्ड्स घेतलेले आहेत। ओके, मग बघा कीवर्ड्स प्रत्येक विषयाचे असणार आहेत, ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। सक्रिय शब्द असेल तर हा ऑप्शन नेहमीच पॉझिटिव्ह असतो। खोज करना यानी कि स्वयं शोधन करके सीखना, रिसर्च करके सीखना। समझना, किसी भी संकल्पना को समझ के सीखना, ये हमेशा पॉजिटिव बात होती है। बाल केंद्रित, जैसे हमारी पूरी शिक्षण पद्धति है ये कैसी है, बाल केंद्रित है, तो बाल केंद्रित अध्यापन पद्धति का प्रयोग करना अच्छी बात होती है। प्रोत्साहित यानी कि प्रेरित करना होता है। रचनात्मकता को हमें बढ़ावा देना चाहिए। समावेशी, बहुभाषिकता करके सीखना, बच्चों का सर्वांगीण विकास, जिज्ञासा और दृश्य श्रव्य विविध सामग्री का उपयोग करके पढ़ाना, ये सारे के सारे शब्द कैसे हैं, पॉजिटिव कीवर्ड्स है। यदि किसी जो मतलब पर्याय दिए जाते हैं, ऑप्शंस दिए जाते हैं, उसमें इसमें से कोई भी शब्द दिखाई देता है तो वो पॉजिटिव पर्याय होता है, ना कि निगेटिव। ओके, तो निगेटिव कीवर्ड्स कौन से हैं, केवल, सिर्फ, ही, ऐसे शब्द यदि आपको दिखाई देते जिसकी केवल श्रवण कौशल का विकास करना ये भाषा शिक्षण का उद्देश्य है, तो ये गलत बात है। केवल एक कौशल का विकास करना भाषा शिक्षण का उद्देश्य है क्या, नहीं, चारों कौशलों का विकास करना। तो केवल, सिर्फ, ही, ये क्या लाता है, लिमिटेशंस लाता है, तो ये हमेशा निगेटिव होते हैं। निष्क्रिय, निष्क्रिय रह के सीखना, ये क्या है, निगेटिव है। बच्चों को हमेशा क्या करना चाहिए, सक्रिय बनाए रखना चाहिए, पार्टिसिपेट करने के लिए कहना चाहिए। मानकीकृत, ये भी क्या है, निगेटिव है। बच्चों को दंड देना, सजा देना, भयभीत करना, डांटना, गुस्सा देना, अनुशासित करना, ये क्या है, निगेटिव कीवर्ड्स है। व्याख्या और व्याख्यान, यानी कि जो कुछ भी टॉपिक आप पढ़ा रहे हो उसकी व्याख्या बताना, व्याख्यान अध्यापन पद्धति का प्रयोग करना, ये व्याख्यान पद्धति शिक्षक केंद्रित होती है, राइट। तो ये जो व्याख्यान दिया है यहाँ पे ये क्या है, निगेटिव में आता है, क्योंकि यहाँ पे जो बालक होते हैं ये बालक केवल सुन रहे होते हैं, निष्क्रिय होते हैं। तो यहाँ पे केवल शिक्षक एक्टिव होता है, इसलिए निगेटिव में जाता है। रटना, याद करना, कंठस्थ करना, किसी चीज को दोहराना, सुन के दोहराना,
तो ये क्या हो जाता है, निगेटिव हो जाता है। यहाँ पे बच्चों का मस्तिष्क ज्यादा सक्रिय नहीं रहता है। पुस्तक केंद्रित, मतलब आप ग्रामर पढ़ा रहे हो और पुस्तक केंद्रित पद्धति से पढ़ा रहे हो, यानी कि पुस्तक का प्रयोग करके पढ़ा रहे हो, तो बच्चे बोर हो जाते हैं। उनका जो इंटरेस्ट होता है व्याकरण के प्रति वो पूरा का पूरा कम हो जाता है। ओके, तो पुस्तक केंद्रित पद्धत या फिर शिक्षक केंद्रित पद्धत यह हमेशा गलत होती है, निगेटिव होती है। जो कुछ भी अध्यापन पद्धति है वो अध्यापन पद्धति कैसी होनी चाहिए, यस, तो देख लीजिए बाल केंद्रित होनी जरूरी होती है। तो शिक्षक केंद्रित, पुस्तक केंद्रित निगेटिव होता है। हतोत्साहित करना यानी कि बच्चों को डीमोटिवेट करना, ये अच्छी बात नहीं होती है। हमेशा बच्चों को मोटिवेट करना, प्रेरित करना जरूरी होता है। सुंदर लेखन, सुंदर लेखन ये ज्यादा जरूरी नहीं होता है। ऐसा लेखन जो कि सृजनशील लेखन होता है वो पॉजिटिव में आता है। और व्याकरण, व्याकरण के नियमों को कंठस्थ करना या फिर व्याकरण को ज्यादा महत्व देना, मौखिक अभिव्यक्ति को महत्व न देना, तो ये निगेटिव होता है। ओके, तो ये जो कीवर्ड्स होते हैं ना, हर सब्जेक्ट के पेडागोजी के कीवर्ड्स होते हैं, वो आपको पता होना जरूरी है, क्योंकि यहाँ से हर एक सब्जेक्ट में 5-5 मार्क्स आपके कीवर्ड्स से ही क्या होते हैं, स्कोर बढ़ जाता है। तो देख लीजिए मराठी पेडागॉजी से किस तरह के प्रश्न आ जाते हैं वो भी हम देखेंगे। जिसकी भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे, मग शेवटची ओळ काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे। योग्य आहे म्हटलंय का योग्य नाही म्हटलंय, जर का इथेच चुकलात तर मग एक मार्क नक्कीच हाताचा जातो। मग बघा, भाषा शिक्षण हे फक्त फक्त आलेलं आहे, फक्त म्हणजे मर्यादा आलेली आहे। भाषा शिक्षण हे फक्त भाषिक पाठ्यपुस्तके वाचून होतं तर चुकीचं आहे। म्हणजे भाषेचं जे काही शिक्षण आहे ते काय फक्त पाठ्यपुस्तकातनं होत असतं का, नाही। भाषा शिक्षण अनवधानाने होते, नाही अवधानानं होत असतं। विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणासाठी भाषा शिक्षणाची गरज नसते। मग विज्ञान आणि मग जो काही गणिताचा विषय हा विद्यार्थ्यांना कसा शिकवायचा, कोणताही विषय शिकवण्यासाठी एकतरी भाषेची गरज त्या ठिकाणी पडते, बरोबर। मग हे चुकीचं, करेक्ट काय, भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वातावरणात काय होत असतो, वेग मिळत असतो। मग या ठिकाणी बघा योग्य आहे विचारलंय, निगेटिव्ह ऑप्शन्स आपण एलिमिनेट केले, पॉझिटिव्हला टिक केलं, बरोबर। म्हणजे प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे। बऱ्याचदा असं होतं आपल्याला उत्तर माहित असतं, फक्त प्रश्न काय आहे ह्याच्याकडे आपलं लक्ष कमी जातं, विचारलेलं असतं कम महत्वपूर्ण, आन्सर सांगताना आपण चुकून ज्यादा महत्वपूर्ण सांगून बसतो, बरोबर। बघा या ठिकाणी काय दिले, एक वचन अनेक वचनी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा, ग्रामरचे क्वेश्चन्स येतात। वही, वह्या, पेटी, पेट्या, टेकडी, टेकड्या हे बरोबर आहे। पेन्सिल, पेन्सिल या चुकीचं आहे, पेन्सिली येतात। ओके, हे चुकीचं आहे, अयोग्य जोडी आहे। गणित पेडागॉजी मध्ये प्रश्न बघा कशा पद्धतीचे विचारले जातात। गणित की शिक्षा का मुख्य ध्येय क्या होना चाहिए, जैसे कि हमें पता है एनईपी नेशनल एजुकेशन पॉलिसी के तहत गणित की शिक्षा देने का जो मुख्य उद्देश्य है वो क्या है, बच्चों का गणितीयकरण करना, यानी कि बच्चों की गणितीय प्रतिभाओं का विकास करना। जितनी भी गणितीय क्षमता है हर एक गणितीय क्षमता का क्या करना, विकास करना, ये क्या होता है, गणित शिक्षा का मुख्य उद्देश्य होता है। सीडीपी का क्वेश्चन देख लीजिए किस तरह से क्वेश्चन पूछे जाते हैं। विकास के लिए निम्नलिखित में से कौन सा एक उचित है। ओके, क्वेश्चन ध्यान से पढ़ना ये ज्यादा जरूरी होता है। उचित पूछा है और गलती से मैं अनुचित को टिक कर देती हूँ तो क्या हो जाएगा, कॉन्सेप्ट पता है, ज्ञान पता है, विकास की अवधारणा क्या है, सब पढ़ा है, लेकिन क्वेश्चन ठीक से नहीं पढ़ा, इसलिए एक मार्क चला गया, राइट। तो एग्जाम में क्वेश्चन पेपर सॉल्व करते वक्त क्वेश्चन को बहुत बारीकी से पढ़ना जरूरी होता है। तो उचित पूछा है तो देख लीजिए, विकास कभी पृथक होता है क्या, बिल्कुल भी नहीं। विकास एक अखंड चलने वाली प्रक्रिया होती है, टुकड़ों में विकास नहीं होता है, पृथक दिया है तो गलत है। विकास एकल आयामी है, गलत है। विकास जो होता है ये बहुआयामी होता है, मल्टी डायरेक्शनल होता है। विकास जन्म के साथ प्रारंभ होता है और समाप्त होता है, ये भी गलत है। विकास गर्भधारणा से लेके मृत्यु तक चलने वाली एक अखंड प्रक्रिया होती है, राइट। जन्म के बाद विकास नहीं शुरू होता है, गर्भधारणा से ही विकास शुरू होता है। तो देख लीजिए सही क्या है, सामाजिक सांस्कृतिक संदर्भ विकास में
एक महत्वपूर्ण भूमिका का निर्वाह करता है। तो क्वेश्चन सॉल्व करते वक्त कभी कभी ऐसा हो सकता है कि ये जो ऑप्शन है, ये ऑप्शन का मीनिंग आपको नहीं समझ में आ रहा है कि सामाजिक सांस्कृतिक संदर्भ विकास में एक महत्वपूर्ण भूमिका का निर्वाह करता है, ये नहीं समझ में आ रहा है। तो आप क्या कर सकते हो, कौन सा पॉजिटिव है ये नहीं समझ में आ रहा है, तो निगेटिव कौन सा है ये तो समझ में आ रहा है, जिसके विकास पृथक होता है निगेटिव, एकल आयामी निगेटिव, ये जन्म के बाद मतलब विकास प्रारंभ होता है समाप्त होता है निगेटिव। तो इस तरह से आप क्वेश्चन को सॉल्व कर सकते हो, जो पता है वहां से स्टार्ट करना है। तो तीनों विकल्प निगेटिव है यानी कि ये पॉजिटिव ही होगा, राइट। अब हिंदी पेडागोजी के क्वेश्चंस देख लीजिए किस प्रकार से पूछे जाते हैं। कक्षा 6 की अध्यापिका शब्दावली समृद्ध करने के लिए चम्मच, प्लेट, डिब्बे, परात कक्षा में लेकर आती है। ओके, इन्हें दिखाकर वह रसोई में इस्तेमाल होने वाली वस्तुओं का विवरण लिखना चाहती है। तो भाषा शिक्षण के संदर्भ में इन वस्तुओं को क्या कहेंगे। तो यहाँ पे एक अध्यापिका को क्या करना है, बच्चों को शब्द सिखाने हैं रसोई घर से संबंधित, राइट। रसोई में इस्तेमाल होने वाली जो शब्द है वो शब्द उसे सिखाने हैं। तो उसके लिए वो अध्यापिका क्या करती है, प्रत्यक्ष उन वस्तुओं को लाती है, राइट। तो इसे शिक्षण सामग्री कहा जाता है क्या, नहीं। वास्तविक वस्तुएं लेके आई है ना वो, चम्मच, प्लेट, डिब्बे, परात कक्षा में। तो खाना पकाने के बर्तन नहीं, वास्तविक जीवन के कार्य नहीं, उसे हम क्या कहेंगे, वास्तविक वस्तुएं कहेंगे। तो इसे क्या कहा जाता है ये कहाँ से पता चलेगा, कंटेंट से पता चलेगा। इसलिए जो जो कुछ भी पढ़ा है पूरा सिलेबस, उसके रिवीजन करना जरूरी है, क्वेश्चंस को सॉल्व करना जरूरी है। को एक एक क्वेश्चन यदि आप सॉल्व करते हो ना, तो हर एक क्वेश्चन से आपको नया कुछ कॉन्सेप्ट सीखने को मिलता है। तो इन 10 दिनों में सिर्फ और सिर्फ आपको क्या करना है, पेडागोजी के क्वेश्चंस को ज्यादा से ज्यादा सॉल्व करना है। ओके, क्योंकि जो भाषा 1 है, भाषा 2 है, उसमें जो पॅसेज आता है, गद्यांश पद्यांश आता है, उतारा कविता येतात, ते अतिशय सोप्या लेवलचे प्रश्न विचारले जातात। ओके, ते तुम्ही एकदम सहजपणे सॉल्व करू शकता आणि ग्रामर सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीचं विचारलं जातं। ओके बघा, धायगुडे करिअर अकॅडमी, सो तलाठी वनरक्षक भरती, पोलीस आर्मी भरती ही ऑफलाईन बॅच सुरू आहे, निवासी आणि अनिवासी सुद्धा बॅचेस सुरू आहेत। आणि हा धायगुडे करिअर अकॅडमीचा रिझल्ट आहे। धायगुडे करिअर अकॅडमी बघा, स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन या ठिकाणी घेतलं जातं। सो इंग्रजी व मराठी माध्यमातून आपण हे सेशन कंडक्ट करतो। जे कोणी इंटरेस्टेड आहे त्यांनी नक्की कॉल करा। सीईटीची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी। सो राहिलेल्या शेवटच्या 10 दिवसात जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं फार गरजेचं आहे। सो बघा, फक्त 300 रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला 10 सराव पेपर दिले जात आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व विषय इन्क्लूड असणार आहेत। आणि हे जर का तुम्हाला परचेस करायचं असेल तर प्ले स्टोअरला जायचंय आणि धायगुडे करिअर अकॅडमीचं जे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचंय। ओके, थँक्यू। सो येणारी जी परीक्षा आहे 7-8 फेब्रुवारीला सीईटीची, त्या परीक्षेसाठी सर्वांना ऑल द बेस्ट।